मुलांना आता आपण पाहणार आहोत प्रश्न उत्तराच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघणार आहोत. काही शॉर्ट आन्सर आहेत, काही लॉंग आन्सर आहेत, काही दीर्घोत्तरी आहेत किंवा काही लघुत्तरी प्रश्न आहेत. कोणते अजून प्रश्न विचारले ते देखील बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, आता इथे त्यांनी विचारले आहे की मूळ कशाला म्हणत आहात. जे मूळ आहे की जे आपण जमिनीखाली जे मूळ लावतो तेव्हा जमिनीच्या खाली जे खोडाला आधार देण्याचं जे काम करत आहेत ते मूळ आहे. मग त्यांनी विचारले मूळ कशाला म्हणत आहेत. बघा, इथे कहले की जमिनीच्या खाली, जसं मी सांगितलं की जमिनीच्या खाली आधार वाढणाऱ्या वनस्पतींना अव्यास मूळ म्हणतात. की जे मुळाचं जे कार्य आहे, काय कार्य आहे की म्हणजे पाण्याचं शोषण करणे, त्याचप्रमाणे जमिनीत असणारे जे क्षार आहे ते शोषून घेणे, पाणी शोषून धरणं आणि जमिनीत जे झाड आहे, जे खोड आहे त्या खोडाला भक्कम आधार देणं आहे. मूळ कशाच म्हणत आहे. जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पती, ज्या वनस्पती वरती वाढत असतात त्यांना आधार देण्याचं जे काम करत आहे त्या अवयवास काय म्हणत आहात, मूळ म्हणत आहात. जसं आपण मुलांचं पाहिलं होतं की कशा प्रकारे जे मूळ आहेत की जमिनीच्या खाली ते खोलवर पसरली जातात, ते मातीमध्ये ती घट्ट रोवली जातात, जेणेकरून जे झाड आहे ते अजून मजबूत राहतं आणि त्याच्यामुळे हे जे प्रामुख्याने जे महत्त्वाचं जे काम आहे हे मूळ करत असतं आणि जमिनीला धरून राहण्याचं हे काम करतं. आणि म्हणून मूळ कशाच म्हणत आहेत. जमिनीखाली आधार देण्यासाठी की जी वनस्पती वरती आहे त्या वनस्पतीला आधार देण्यासाठी, वनस्पतीला आधार वाढणाऱ्या वनस्पतीच्या अभ्यास मूळ असे म्हणत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुळांची विविध कार्य कोणती ते सांगा. त्यांनी सांगितलेलं आहे. तर जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सांगितलं की मुळांची विविध कार्य कोणकोणती आहेत. की जे मुळांची जी विविध आणि महत्त्वाचं जे कार्य आहे ते मूळच करत आहे. की मातीला घट्ट धरून ठेवण्याचं काम करत आहे, मातीमध्ये असलेले पाणी आहेत ते शोषून घ्यायचं काम करत आहेत, जमिनीत असलेले जे क्षार आणि जे खनिजे आहेत त्यांना देखील सजवून ठेवायचं काम करत आहेत आणि एक आधार देण्याचं काम आहे, जे खोडाला किंवा त्या झाडांना आधार देण्याचं एक महत्त्वाचं काम मुळं करत आहेत. बघा, इथे काय दिलेलं आहे की माती घट्ट धरून ठेवणे. काय आहे, जी माती घट्ट धरून ठेवत असते की जी काही ती वृक्ष आहे, जो झाड आहे, ती जमिनीखाली त्याचं जे मूळ आहे त्या मुळं काय करत आहे, लांबवर पसरत आहेत आणि ती जसजशी ते लांब पसरत आहेत ते मातीला घट्ट धरून ठेवत आहेत. त्याचप्रमाणे पाण्याचा देखील पुरवठा करत आहे. जे पाणी आहे, जमिनीच्या खाली जे पाणी आहे त्यांना पाण्याला शोषून घेण्याचं काम करत आहे. जे जमिनीत असलेले जे खनिजे आणि क्षार आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे जे खनिजे आहेत ते खनिजे आणि क्षारांना देखील टिकून ठेवण्याचं, शोषून घेण्याचं काम करत आहे. आणि आधार देणे, कोणाला आधार देणे, त्या झाडांना आधार कशा प्रकारे देता येईल याचं देखील एक महत्त्वाचं ते काम करत आहे. तर अशी विविध कार्य ही मुळांना करावी लागत आहे. अशा विविध प्रकारची जी कार्य आहेत ते सर्वात महत्त्वाचं जे कार्य आहे ते कोण करत आहेत, मूळ हे कार्य करत आहे. आणि म्हणून जे आपलं जिथे योग्य उत्तर असणार आहे की विविध प्रकारची जी कोणती कामं आहेत, मातीला घट्ट धरून राहणे आहे, पाण्याची व्यवस्था करणे किंवा पाण्यांना देखील पाणी ठेवणे, त्याचप्रमाणे खनिज आणि जे क्षार आहेत ते काय करणे, शोषून घेणे आहे, झाडांना आधार देणे आहे, अशा विविध प्रकारची कार्य ही मुळे करत आहेत. बघा, जो आपला क्वेश्चन आहे आगंतिक मुळे म्हणजे काय व त्याचे प्रकार कोणते. की त्याचे प्रकार आहेत ते 4 प्रकार पडतात. आगंतिक मुळे म्हणजे जमिनीच्या खोडाच्या वरच्या बाजूने जो दिशेने जो भाग वाढतो त्याला आपण काय म्हणणार आहोत, आगंतिक मुळे असे बोलणार आहोत. मग ती कोणती आहेत, धावती मुळे आहेत, श्वसन मुळे आहेत, हवाई मुळे आहेत, त्याचे देखील प्रकार आपण तुम्हाला सांगितलेले आहेत. बघा, त्याने जमिनीच्या वरील खोडापासून, जे जमीन आहे त्याच्या वरील खोडापासून वाढणाऱ्या भागाला काय म्हणणार आहोत, आगंतिक मुळे म्हणणार. मग कोणती कोणती आहेत ती बघा, जमिनीच्या वरील खोडापासून वाढणाऱ्या मुळांना काय म्हणणार आहोत, आगंतिक मुळे असे म्हणणार आहोत. मग ती कोणती आहे ते त्यामध्ये हवाई मूळ आहे. कोणतं आहे, हवाई मूळ आहे, आधार मूळ आहे, धावती मूळ आहे, श्वसन मूळ आहे. असे किती प्रकार पडतात, 4 प्रकार पडतात. पुन्हा एकदा पाहणार आहोत, हवाई मूळ आहे, आधार मूळ आहे, धावती मुळे आहेत आणि श्वसन मुळे आहेत. तर अशा प्रकारे आगंतिक मुळाचे हे 4 प्रकार इथे आपल्याला पाहिलेले आपण आहेत. आगंतिक मुळे ते देखील कळालं आहे की जो जमिनीलगतचा की जमिनीच्या वरील खोडाच्या बाजूने जो वरच्या भागाने खोडापासून वाढणारा जो मुळांना काय बोलणार आहोत, आगंतिक मुळे बोलणार आहोत. हे आपल्या इथं उत्तर आपण दिलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पर्णधारा बद्दल माहिती सांगा. जे पर्णधार आहे, जे झाडाचं जे पान आहे त्याच्याबद्दलची आपल्याला एक विशेष माहिती इथे सांगायची आहे. तर इथे त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, पर्णधारा म्हणजे काय. ते पर्णधाराच्या कडेला पर्णधारा असे म्हटले जाते. मग ती पर्णधारा एक तर सलग असते, ती दंतेरी असते किंवा ती खंडित असते. जसं आपण मुलांना पाहिलं की जे जास्वंदाचं जे पान आहे ते पान कशा प्रकारे आपल्याला दंतेरी दिसतं, की जे दाताप्रमाणे त्याचा जो आकार आहे तो दिसतो. तर काही सलग असतात, म्हणजे जी साधी असते की त्याला कोणत्याही प्रकारच्या, म्हणजे एक प्रकारे आपण जसं बोलतो दंतेरी प्रकारचा जसा त्याला आकार असतो, नक्षी असते, त्या पानांना तशी नसतं. म्हणजे ते पान कसं आहे, अगदी साधं आहे. म्हणजे ते पान
कसं आहे, सलग आहे, कधी दंतेरी आहे, तर कधी खंडित आहे, जे थांबलेलं आहे. तर अशा प्रकारे पर्णधारा याबद्दलची माहिती बघा आपण इथे घेणार आहोत. बघा आता इथे त्यांनी काय दिलं आहे, जे पर्णधारा आहे त्या पर्णपत्रेच्या कडेला, जी पर्णपत्र आहे त्याच्या कडेला पर्णधारा असे म्हणतात. मग ती पर्णधारा ही प्रामुख्याने कशी आहे, ही सलग आहे, दंतेरी आहे आणि खंडित आहे. बघा कशा प्रकारची 3 प्रकारामध्ये आपल्याला मिळत आहे. कशा प्रकारे, बघा सलग, दंतेरी आणि खंडित प्रकारे आहे. मग अशा प्रकारे पर्णधाराबद्दलची आपण माहिती घेतलेली आहे. पर्णधारा म्हणजे काय, पर्णपत्रेच्या कडेच्या भागाला ते काय म्हणतात, पर्णधारा म्हणतात. म्हणजे अशा प्रकारचं जे पान आहे हे बघा अशा प्रकारचं, मग त्याच्या भागाला हे काय अशा प्रकारे दंतेरी भाग असतात, बरोबर. हे काय आहे, दंतेरी भाग आहे. म्हणजे काही जे पान आहे मग ते कसे आहेत, अगदी साधे आहेत, की त्याला कोणत्याही प्रकारची नक्षी नसते किंवा ती डिझाईन. म्हणजे हे कसं आहे, साधं आहे. म्हणजे याला काय बोलणार, हे सलग आहे. हे कसं आहे, सलग आहे. आणि हे जे आहे दंतेरी आहे. कळालं मुलांना. अशा प्रकारे याच्या 2 भागामध्ये याची काय झाली आहे, विभागणी झालेली आहे. तर अशा प्रकारे आपलं जे उत्तर आहे इथे आपण दिलेलं आहे. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण मुलांना पाहणार आहोत. बघा इथे दिले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पर्णपत्रावरील शिराविन्यास म्हणजे काय. जे पर्णपत्र आहे म्हणजे जे झाडाचं जे पान आहे त्यालाच काय बोललं आहे, पर्णपत्र बोलला, बरोबर आहे. हे काय आहे, पर्णपत्र. मग या पर्णपत्रावरील शिराविन्यास म्हणजे काय, की पर्णपत्रावरील जे पान आहे त्या पानाच्या बरोबर मध्यभागी एक जाड शिर असते. त्या जाड शिरावरून एक उपशिरा फुटतात. म्हणजे त्याला मग पुढे कालांतराने त्या जाळीदार बनतात. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, शिराविन्यास असे बोलणार आहोत. बघा इथे काय दिलं आहे, मग आपण पुन्हा एकदा वाचणार आहोत. पर्णपत्राच्या मधोमध एक जाड शिर असते. जे पर्णपत्र आहे, जे आपण म्हणू शकतो, जे पर्णपत्र आहे त्याच्या बरोबर मध्यभागी काय आहे, अशी जाड काय असते, जाड शिर असते. याला काय बोलणार आहोत, शिर. ते मुख्य शिरेस उपशिरा फिटतात आणि मग त्या मुख्य शिरेस देखील उपशिरा फुटतात. व त्याचे एक जाळे तयार होते व त्यालाच काय म्हणणार आहोत, शिराविन्यास म्हणणार आहोत. आलंय लक्षात या चित्राच्या माध्यमातून मुलांनो. बघा, आणि हे उपशिरा फिटतात. पर्णपत्राच्या मधोमध्ये एक जाड प्रकारची अशी शिर दिसत आहे. या शिराच्या मध्यभागीमध्ये एक उपशिर फिटत असते व त्याचे एक जाळे तयार होते आणि त्याचे देखील जाळे तयार होते व त्यालाच काय म्हणणार आहोत, शिराविन्यास असे बोलणार आहोत. इथे इज दॅट क्लिअर. इथे क्लिअर झालेलं आहे मुलांनो. पर्णपत्रावरील शिराविन्यास म्हणजे काय, की जे उपशिरा फुटतात त्या उपशिरा फुटून त्याचे एक जाळे तयार होते त्यालाच काय म्हणणार आहोत, शिराविन्यास असे म्हणणार आहोत. जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, फुलांचे कार्य कोणते आहे, फूल काय कार्य करते, असं इथे प्रश्न विचारलेला आहे. तर मुलांना हे बघा, याचं जे उत्तर आहे आपण पाहू शकतो. फुलाचे कार्य कोणते आहे, फुल हे काय करते, कीटकांना आकर्षित करते आणि आकर्षित केल्यानंतर त्याच्यामध्ये पुनरुत्पादनाचे कार्य होते आणि अशा प्रकारे ते कार्य फल करते. बघा इथे काय दिलेलं आहे आपण पुन्हा एकदा वाचणार आहोत. फूल कीटकांना आकर्षित घेते. जे फुलं आहेत बघा, वेगवेगळ्या प्रकारची जी फुलं आहेत, मग आपण म्हणू शकतो सूर्यफूल आहे, चंपा आहे, त्याप्रमाणे आपण जास्वंद आहे, जी सर्व प्रकारची जी अनेक प्रकारची जी फुलं आहेत, ही फुले मुलांना तुम्हाला खूप आवडतात ना. मला सुद्धा खूप फुलं आवडतात. त्याचे जे रंग आहे, त्याचा आकार आहे, त्याचा आपण बघू शकतो की त्याचा स्मेल आहे तो देखील किती सुंदर, मोहक आणि आपल्याला ही फुलं आकर्षण करून घेतात. फक्त ही फुले कीटकांनाच आकर्षित करतात, ते ही मनुष्याला देखील आकर्षित करत असतात आणि म्हणून तर ते आपण फुलं घेत असतो मुलांना. आपण त्याचा गजरा करतो, ते आपल्या डोक्यामध्ये त्याला गजरा करून आपण त्याला लावत असतो. तशा प्रकारे इथे त्यांनी कार्य विचारलं आहे. फुलांचं कार्य काय आहे, तर फुलंही काय करतात, कीटकांना आकर्षित करून घेतात. कशाच्या माध्यमातून, त्यांच्या रंगाच्या माध्यमातून, त्यामध्ये त्यांच्या असलेल्या त्यांच्या स्मेलच्या माध्यमातून ते फुलांना काय करतात, आकर्षित करतात. त्याच्यामध्ये जो स्त्री केसर आहे, जो केसर आहे, त्याच्यातील परागभवन घडते. त्या फुलांमध्ये परागीभवन घडते. म्हणजे परागीभवन कशाच्या माध्यमातून होतं, स्त्री केशर आणि पुकेशर याच्या माध्यमातून परागीभवन होत असतं. व त्यामुळे पुनरुत्पादनाचे महत्वाचे कार्य फुल पद्धती आणि त्यामधूनच काय होते, पुनरुत्पादन होते. म्हणजे त्यापासून जसे बी तयार होते आणि त्या बियाचं जे फलन आहे ते फळामध्ये रूपांतर हे होत असतं. मग अशा प्रकारे फुलाचं एक कार्य काय होत आहे, प्रसारित होत असतं. कळलं मुलांना की फुल हे काय आहे, मुलांना आकर्षित करतं. ते आकर्षित केल्यानंतर त्याच्यामध्ये परागीभवनाची जी क्रिया घडते ती स्त्रीकेशर आणि पुकेशरच्या माध्यमातून होत असतं आणि त्याच्यातून मग बी आणि बी पासून फळामध्ये रूपांतर होत असतं. तर अशा प्रकारे एक महत्त्वाचं जे कार्य आहे हे फुलाच्या मार्फत देखील केलं जात आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे,
परागीभवन कशाच म्हणतात असं त्यांनी विचारले. परागीभवन म्हणजे त्याचा अर्थ काय किंवा त्याचे स्पष्टीकरण काय असं विचार. बघा म्हणून याचा जो आन्सर आहे आपण की परागीभवन हे पक्व झाल्यानंतर ते फुटतात आणि ते फुटल्यानंतर ते कुक्षीवर जाऊन पडतात आणि मग त्या क्रियेस काय म्हटलं जातं, परागीभवन असे म्हटले जाते. बघा आपण इथे पाहणार आहोत परागकोश हा पक्व झाल्यात. पक्व झाल्यात म्हणजे काय आहे की तो अजूनही पक्व झालेला नाही. जेव्हा तो पक्व झाला आहे म्हणजे तो अजूनही कसा आहे, परिपक्व नाही आहे आणि म्हणून तो पूर्ण तयार झाल्यानंतर तो काय होतो, फुटतो आणि तो फुटल्यानंतर त्यातील जे परागकण आहे ते कुक्षीवर जाऊन पडतात. म्हणजे कुक्षीवर जाऊन पडल्यानंतर त्याचं फळामध्ये आणि त्याचं बियामध्ये आणि मग फळामध्ये रूपांतर होतं आणि मग त्या सर्व क्रियेला काय म्हणणार, परागीभवन असे म्हणणार आहोत. कळालं मुलांना इथे परागीभवन म्हणजे काय की परागीभवन हा पक्व झाल्यावर जो काय होतो, फुटून जातो, तो फुटतो, तो त्याच्यातील परागकण आहेत ते बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर त्यातील जे परागकण हे कुक्षीवर जातात. कुक्षीवर गेल्यानंतर त्याचे बीमध्ये आणि बीचे फळामध्ये अशा प्रकारे रूपांतर होते. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. कळायला म्हणून परागीभवन म्हणजे काय हे इथे उत्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याचं स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मूळ टोपीचे कार्य लिहायचे. मूळ टोपीचे कार्य काय आहे बघा, आपण ते पाहणार आहोत. म्हणजे याचं जे बघा आता आपण याचं उत्तर देणार, मूळ टोपीचे कार्य काय आहे की जी मूळ टोपी आहे, मुळाच्या टोपीपासूनच म्हणजे मुळापासूनच ही खोडाची ही वाढ होत असते. तो जो भाग असतो तो अतिशय नाजूक असतो व त्या भागाला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून त्याच्या भोवती काय लावलेलं असतं, मूळ टोपी ही लावलेली असते. मग अशा प्रकारे मुलांना मूळ टोपीचे कार्य आपण बघणार आहोत. मुळाच्या टोकाचा भाग हा नाजूक असतो. जो मुळाचा जो भाग आहे, कारण मुळापासूनच काय होत आहे, खोडाची जी वाढ होत असते ना, म्हणून जो मुळाचा जो भाग आहे कसा हा नाजूक असतो. मुळाची वाढ याच भागात होत असते की या भागापासून मुळाची वाढ होत असते आणि तो भाग कसा आहे, तो भाग नाजूक असतो. त्याला इजा होऊ नये, त्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये किंवा ते वाढीस कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये यासाठी त्याला काय आहे, मूळ टोपीचं आवरण लावलेलं आहे आणि म्हणूनच त्याला काय बोललं आहे, मूळ टोपी असे बोललेलं आहे. कळालंय मुलांनो की जो मुळाचा जो भाग आहे, मुळाची वाढ या भागामध्ये होत असते. जे मूळ टोपी आहे, ते मूळ आहे, त्या मुळाची भाग या भागातून होत असते आणि तो भाग कसा आहे, तो भाग नाजूक आहे व त्याला इजा होऊ नये, कोणत्या प्रकारच्या वाढीमध्ये त्याला कोणत्याही बाधा येऊ नये यासाठी त्याला मूळ टोपीचे आवरण देखील लागलेले असते आणि म्हणूनच त्याला काय म्हणत आहोत, मूळ टोपी असं आपण त्याला म्हणणार आहोत. बघा आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण वाचणार आहोत. प्रत्येकी 3 उदाहरणे द्या एकच बी असणारी जी फळे आहेत. म्हणजे एकच उदाहरण द्यायचे की प्रत्येकी एक उदाहरण द्यायचं की ज्याच्यामध्ये जे एकच फळ आहे, की आपण बोलू शकतो की याच्यामध्ये एकच बी आहे. मग एकच बी असणारी जी फळं आहेत मग ते कोणती असू शकतात की त्याच्यामध्ये आंबा आहे, चिंच आहे. याच्यामध्ये काय आहे मुलांना, ही एकच फळ आहे म्हणजे एकच बी आहे. बघा आता इथे त्यांनी उदाहरण दिलेले आहे, आंबा आहे, नारळ आहे, बोरे आहे. ही कशी आहेत, एकच आहे की त्याच्यामध्ये बोरं जरी घेतले आपण तर आपण जेव्हा बोरं खाल्ल्यानंतर त्याच्यातून देखील काय निघत आहे, एक बी निघत आहे. त्यातून आपण नारळ घेतलं आणि त्यातून सोडलं की त्याच्यामध्ये जो कोंब दिसतो तो कोंब देखील कसा आहे, एकच आहे. आंबा आहे, आंबा घेतला तर आंबा आपण पूर्ण खाल्लाच तर त्याच्यामध्ये किती बिया निघतात, एकच बिया निघतात. त्याचप्रमाणे आपण चिंच खाल्ली तर चिंचामध्ये देखील काय आहे, एकच बी आहे. म्हणजे अशी काही फळं आहेत की ज्याच्यामध्ये एक बी आहे, जे आपण खाल्ल्यानंतर आपल्याला एक बी दिसते. तर काही जी फळं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या बिया दिसतात. मग ती फळं कोणती आहेत, मग ती कलिंगड असू शकते, पपई असू शकते. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की संत्रीमध्ये देखील अनेक बिया असतात. जो लेमन आहे त्याच्यामध्ये देखील, जो लिंबू आहे त्याच्यामध्ये देखील अनेक बिया असतात. तर अशा प्रकारे प्रत्येकी 3 उदाहरणे दिसतील की एकच बी असणारी जी फळं आहे, आंबा आहे, नारळ आहे, बोरे आहे, ही कशी आहेत, एकच फळं असणारे आहे. की अशी अजून अनेक जे फळं आहेत की त्याच्यामध्ये देखील काय आहे, एकच बी आपल्याला आढळून येत. बघा आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण पाहणार आहोत. इथे दिला आहे, एकाच फळात अनेक बिया असणाऱ्या वनस्पती आहे. जे एका फळामध्ये असणाऱ्या वनस्पती कोणत्या, की त्याच्यामध्ये कोणती बिया असणार की एकाच फळामध्ये अशा जास्त बिया असणार, एकापेक्षा जास्त बिया असणाऱ्या, म्हणजे ते कशा आहेत, द्विदल आहेत. मग ती फळं कोणती आहेत, मग आपण म्हणू शकतो फणस आहे, पपई आहे, चिकू आहे. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो मुलांना कलिंगड आहे. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो जे आपले फणस आहे. या सगळ्या फळांमध्ये काय आहे मुलांना, अनेक बिया आपल्याला आढळून येतात. मग ह्या देखील फळांचं आपण काय करतो, सेवन करत असतो. बघा आता इथे जे प्रश्नाचं उत्तर आहे, पपई आहे, कलिंगड आहे, फणस आहे आणि असे कितीतरी काय आहेत ज्या बिया आहेत. मग एकदल बियाचे देखील बरेच उदाहरण आहेत आणि इथे बघा अनेक बियाचे देखील आपल्याला उदाहरण भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला आढळतात. परंतु इथे त्यांनी एकच
फळामध्ये अनेक बिया आहेत, म्हणजे असे बरेच फळे आहेत की ज्याच्यामध्ये अनेक बिया आहेत. म्हणजे आपल्याला आता इथे आपण फक्त 3च फळांची नावं घेतलेली आहेत, परंतु अजून बरेच असे आहेत जे चिकू आहे, पेरू आहे, संत्री आहे, मोसंबी आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच बिया ह्या आपल्याला आढळून येत असतात. तर अशा प्रकारे मुलांना आपण काय केलेलं आहे, त्याच्यामधले देखील जे प्रश्न उत्तर आहेत त्या प्रश्न उत्तराच्या पैकी देखील आपण 10ची 10 प्रश्न उत्तरं आपण इथे सोडवलेले आहेत मुलांना. आपण इथे सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तरं याच्या माध्यमातून आपण काय केलं आहे, प्रश्नांची उत्तरं घेतलेली आहेत. त्याचप्रमाणे मुलांना आपण या पाठाच्या माध्यमातून जो आपला टॉपिक होता, मूळ, खोड, पान, पान, फळं, फुले, त्याचा आपण अभ्यास देखील केला, ते टॉपिक कव्हर केलेले आहेत. त्याचप्रमाणे मुलांना आपण बघितलं आहे की पानाचे प्रकार किती पडले जातात, त्यामुळे पानाचे जे विविध भाग आहेत, फुलांचे विविध भाग कशा प्रकारे आहेत ते पाहिले आहेत, मुळांचे प्रकार पाहिले आहेत. त्याचप्रमाणे खोड आणि खोडाचे प्रकार, जे खोडाचे जे भाग आहे, अवयव आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत याचा देखील आपण अभ्यास केला. त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनात असणारी जी फळं आहेत ते आपल्यासाठी देखील कशा प्रकारे उपयोगी आहे. मग त्या फळामध्ये देखील ते एकदल बी आणि द्विदल बी याच्या प्रकारामध्ये देखील कोणकोणत्या प्रकारची फळं आढळतात. त्याचप्रमाणे एकाच फळामध्ये एक प्रकारचं बी असणारी जी फळं कोणकोणती आहेत, त्याचप्रमाणे एकाच फळामध्ये अनेक बिया असणारी जी फळं आहेत ती कोणकोणती आहेत त्याची देखील आपण इथे चर्चा केलेली आहे आणि त्याचं देखील तुम्हाला ते तर सांगितलं आहे. तर अशा प्रकारे या पाठाच्या माध्यमातून असलेले जे हर एक जे टॉपिक आहेत ते आपण या पाठाच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत आणि बघितलेले आहेत. त्याचप्रमाणे स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आणि चित्रीकरणाच्या माध्यमातून ते तुम्हाला अधिक समजून देखील सांगितलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे या पाठाच्या माध्यमातून आलेले जे मुलांना सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तरं देखील त्याची प्रश्नोत्तरं घेतली आहे. सरावामध्ये आपण मुलांना पाहिलं आहे की जे आपण 2 प्रकारची प्रश्न पाहिली आहेत. एक मुलांना आपण ऑप्शनच्या माध्यमातून पाहिली, पर्यायवाची शब्द पाहिले, आणि 2 सत्य की असत्य याच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तरं पाहिली. खेळाच्या माध्यमातून आपले 4 ऑप्शन्स होते, ज्याच्यामध्ये आपण प्रश्न उत्तरं चूज केलेली आहेत. त्याचप्रमाणे आपण मुलांना परीक्षेच्या माध्यमातून देखील प्रश्नाची उत्तरं जे 4 ऑप्शन्स होते, 4 पर्याय होते त्याच्या माध्यमातून घेतली आहे. त्याचप्रमाणे आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून देखील आपण दीर्घोत्तरी, लघुत्तरी दोन्ही प्रश्नाची उत्तरं इथे घेतलेली आहेत आणि ती तुम्हाला स्पष्टीकरणासहित त्याची उत्तरं दिलेली आहेत. तर अशाच प्रकारे मुलांनो हा जो पाठ आहे मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगितला आहे आणि तो तुम्हाला समजला आहे. मला खात्री हा भाग तुम्हाला, हा पाठ आहे, जो लेसन आहे तो तुम्हाला समजलेला आहे. भेटूया एका नवीन भागाकडे, एका नवीन पाठाकडे. तोपर्यंत धन्यवाद.